हाय हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ. तर आजची सुरुवात जी आहे ती माझी मस्तपैकी अशी साबुदाण्याची खिचडीने होणार आहे. माझा आवाज थोडा बसलेला आहे कारण 2-3 दिवसापासून तब्येत खराब आहे. आम्ही गावी यात्रेला गेलो होतो, तर तिकडनं आल्यापासून खूप सर्दी आणि हातपाय दुखत आहेत, त्याच्यामुळे व्हिडिओही आले नाही आपले. तर असो, कामं काही आपली संपत नाही आणि आज वर्षातली पहिली अंगारकी चतुर्थी आहे. तर मुलीचं कॉलेज आहे, तर सर्वात आधी मी तिला डबा द्यावा लागतो, तर मी इथे साबुदाण्याची खिचडी करून घेत आहे. तर माझ्या मुलांचा सर्वात आवडता देव जर कोणता असेल तर ते आहे आपले गणपती बाप्पा. तर मुलगा नाही, पण मग मुलगी उपवास करते, म्हणजे खूप लहान असल्यापासून ती चतुर्थीचा उपवास करते. कारण गणपती बाप्पा हे तिचे आवडते देव आहे, म्हणून मग ती खूप लहान असल्यापासूनच चतुर्थीचा उपवास करते. तर तिला डबा द्यावा लागतो, तर मी सर्वात आधी मग तिचा डबा करून घेते आणि त्याच्यानंतर मला माझी देवपूजा करावी लागेल. तर बघा, साबुदाणा मी रात्रीच भिजत घातला होता आणि माझ्या मुलांना थोडासा असा मऊ आणि चिकटसा साबुदाणा लागतो. तर मुलगा टिफिन घेऊन गेला आहे, त्याचा उपवास नसतो, पण तो आल्यावर खिचडीच खातो. तर मग इथे माझी मुलाची आणि तिची अशी खिचडी मी बनवून घेणार आहे. तर इथे बघा, मी कच्चेच बटाटे घातलेले आहे खिचडीत. माझ्या मुलांना उकडलेले बटाटे अजिबात खिचडीत आवडत नाही, तर कच्चे बटाटे असे व्यवस्थित तेलात परतून घेतले आहे. आणि साबुदाणा जो काही आपण रात्री भिजत घातलेला असतो ना, तर तो हाताने एकदम असा मोकळा करून घ्यायचा, म्हणजे साबुदाणा पटकन मऊ होतो आणि लवकर परतल्याही जातो. तर आमच्याकडे खिचडीत कोथिंबीर खातात. तर काही जणांकडे नाही खात, पण आमच्याकडे खातात, म्हणून मग माझ्या मुलांनाही कोथिंबीर आवडते, प्रत्येक पदार्थात कोथिंबीर आवडते, म्हणून आम्ही खिचडीत कोथिंबीर टाकतो. आणि इथे मी शेंगदाण्याचा कूट, हा कच्च्याच शेंगदाण्याचा कूट मी वापरते, म्हणजे मी भाज्यांमध्ये पण कच्च्याच शेंगदाण्यांचा कूट वापरते. मी शेंगदाणे भाजून कुठलीच भाजी करत नाही, कारण मुलांच्या पोटात आपले शेंगदाण्याचे जे साल असतात त्याच्यात पण पौष्टिक जीवनसत्व असतात, ते सुद्धा गेले पाहिजे. तर आमच्या घरीसुद्धा सगळे कच्च्या शेंगदाण्याच्याच वाटणाच्या भाज्या करतात किंवा भाजीतसुद्धा कच्चेच शेंगदाणे टाकतात. तर बघा, असे शेंगदाण्याचं कूट टाकून झाल्याच्या नंतर खिचडी एकदम व्यवस्थित परतून घ्यायची आहे. आणि आता चवीपुरतं इथे मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि तर आता मीठ परतवून घेतल्याच्या नंतर झाकण ठेवून मी खिचडी अशी मस्त वाफवून घेणार आहे, जेणेकरून खिचडी मऊ राहते, कारण मुलांना टिफिन खायला बराच वेळ असतो. तर बघा, मीठ टाकून व्यवस्थित खिचडी मी परतवून घेणार आहे आणि झाकण ठेवून खिचडीला एक वाफ देऊन घेणार आहे, जेणेकरून आपली साबुदाण्याची खिचडी ही मऊ बनते. आणि झाकण ठेवून जर खिचडीला वाफ दिली ना, तर साबुदाणा एकदम छान असा फुलतो आणि हलका होतो. तर कमीत कमी वेळ 5 ते 10 मिनटं आपल्याला खिचडी चांगली वाफ देऊन परतून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. तर आता बहुतेक जण कोथिंबीर खात नाही, पण आमच्याकडे खातात. तर कोथिंबीर टाकल्याच्यानंतर खिचडी व्यवस्थित परतून घेते. आणि बघा, अशा प्रकारे आपली खिचडी झालेली आहे, एकदम अशी मोकळी आणि मऊसूत खिचडी बनते. तर बघा, अशी साबुदाण्याची खिचडी माझ्या मुलांना खूप आवडते. तर बघा, अशा प्रकारे आपली साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे. तर जसं मी आधी म्हटले तसं आज आहे वर्षातील पहिली अंगारकी चतुर्थी. तर ही संकष्ट चतुर्थी 6 महिन्यातून एकदा आणि वर्षातून 2दा येते. जेव्हा संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी म्हणतात. या दिवशी व्रत केल्याने वर्षभरातील 21 संकष्ट चतुर्थी केल्याचे पुण्य आपल्याला मिळते. तर बघा, मुलं शाळेत गेल्याच्या नंतर माझी बाकीची सर्व घरातली कामे आवरल्याच्या नंतर आता मी पूजेची तयारी करते. व पूजेला आज मला गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे, पूजा मांडणी करायची आहे. तर बराचसा वेळ जाणार आहे, म्हणून मग सगळे घरातली कामं आवरून मग मी पूजेची तयारी करते आहे. तर हे 2 दिवे मला घरभरणीसाठी रिटर्न गिफ्ट आलेलं आहे. खूप सुंदर आहे. अशी छोटी पूजा मांडणी करण्यासाठी आपल्याला एकदम सोयीस्कर असे पडतात. तर याच्यात जर तेल टाकलं ना, तर हा दिवा पूर्ण दिवस असा तेवत राहतो. तेल पण याच्यात भरपूर मावतं आणि याचं पितळ जे आहे ना, तर ते सुद्धा खूप छान आहे. तर हे दिवे मला घरभरणीचं जे रिटर्न गिफ्ट आहे त्याच्यात मिळाले. तर आज हेच दिवे मी गणपतीच्या पूजेत मांडणार आहे. तर सर्वात आधी इथे मी तयारी करून घेते आणि मला अभिषेकासाठी आता पंचामृत बनवायचं आहे. तर बहुतेक जणांना पंचामृत कसं बनवतात हे माहीत नाही. तर पंचामृत बनवण्यासाठी इथे गरम केलेला दुधाचाच वापर करा. आणि
दूध तुम्ही इथे घेता तर दूध जास्त घ्या आणि दही थोडं दुधापेक्षा कमी घ्या. म्हणजे असं समजा की तुम्ही 2 चमचे जर दूध घेतलं तर 1 चमचा दही, अर्धा चमचा मध, अर्धा चमचा तूप आणि तुमच्या 1 चमचा अशी साखर टाकायची आहे आणि असा पंचामृत आपल्याला बनवायचं आहे. जर तुम्ही दही खूप टाकलं तर पंचामृत खूप असं घट्ट होतं आणि त्याचा अभिषेकसुद्धा देवांना व्यवस्थित घालता येत नाही. तर त्याच्यामुळे तुम्ही जे पण प्रमाण घ्याल, दूध जास्त, दुधापेक्षा कमी दही, दह्यापेक्षा कमी दूध, तूप आणि मध घ्यायचं आणि साखर आपल्या आवडीनुसार. जर तुमच्या घरात पंचामृत उरलं तर मुलं पीत असतील तर तुम्ही त्याच्यात साखर जास्त घातली किंवा गोडी तुम्हाला जसं गोड आवडेल त्याप्रमाणे घातली तरीही चालेल, जेणेकरून पंचामृत वाया जाणार नाही आणि मुलं ते पितील. तर मुलीने सकाळी जाऊन मावशींकडनं दुर्वा आणि जास्वंदीचे फुलं मला आणून दिले आणि नाशिकला असल्यामुळे नवशा गणपतीचं मंदिर आहे जे तिच्या कॉलेजच्या रस्त्यातच आहे. तर ती जाता जाता बाप्पाला जाणार होती. मग काही फुलं तिने तिच्यासाठी आणले आणि काही घरातल्या देवांसाठी ती घेऊन आली. तर आता यात भरपूर अशा दुर्वा निवडून ठेवाव्या लागतात, कारण ह्या दुर्वा नुसता उपटून अशा बांधलेल्या असतात. तर आता दुर्वा निवडताना आपल्याला 3 दुर्वांचंच हे घ्यायचं असतं, पण आता मला उशीर झालेला आहे. मग मी या दुर्वा फक्त खराब दुर्वा काढून जशा आहेत तशाच घेणार आहेत. तर आता आपण काही वेळेस बाजारातनं ज्या दुर्वा आणतो तर त्यांचे शेंडे हे कापलेले असतात, तर तसं न करता दुर्वेच्या शेंड्यांमध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास असतो, म्हणून दुर्वाचे शेंडे कधीच कापायचे नसतात. तुम्हाला जर दुर्वाची जुडी छोटी करायची असेल तर तिला खालून कट करा, पण वरतून तिचे शेंडे कापू नका. तर बघा, अशा प्रकारे मी 2 दुर्वांच्या इथे जुड्या बनवून घेतलेल्या आहेत. तर याचे शेंडे अजिबात कापायचे नाही, कारण याच्यात ब्रह्म, विष्णू आणि महेशांचा वास असतो. तर अशा 2 दुर्वांच्या जुड्या मी बनवल्या आणि हे जास्वंदीचे फुलं मिळाले, पण हे उमललेले नव्हते. मी पाण्यात टाकून ठेवले, तरी पण त्याच्या कळ्याच आहे. मी आता कळ्याच वाहणार आहे. तर 2 दुर्वांच्या जुड्या, एक माझ्या देवघरात मोठे गणपती बाप्पा आहे आणि एक जे पूजेला मी वापरते त्या बाप्पांसाठी मी हे बनवलेले आहे. तर बघा, इथे माझी देवपूजा पूर्ण करून झालेली आहे. फक्त गणपती बाप्पांना दुर्वा व्हायच्या राहिल्या होत्या. तर दुर्वा नेहमी गणपतीच्या मस्तकावर व्हाव्यात, पायावर नाही, कारण डोक्यावर दुर्वा ठेवल्याने थंडावा मिळतो. दुर्वा ही अत्यंत शीतल आणि औषधी वनस्पती आहे. ती मानसिक ताण कमी करण्यास आणि शरीरातील उष्णता नियंत्रित करण्यास मदत करते. गणपती बाप्पाला बुद्धीची देवता मानली जाते. बुद्धी स्थिर राहण्यासाठी आणि शांत राहण्यासाठी दुर्वा वाहतात. तर गणपती बाप्पांच्या डोक्यावर, मस्तकावरच आपल्याला दुर्वा व्हायच्या आहे. तर इथे माझी पूजा झालेली आहे आणि गणपती बाप्पांना दुर्वाही अर्पण करून झालेल्या आहेत. तर आता मला देवाऱ्यातील छोट्या गणपती बाप्पांचा पूजेची मांडणी करायची आहे. तर ही मांडणी मी माझ्या देवघरासमोर, भरपूर जागा आहे तर तिथेच करणार आहे. तर मी चौरंगाच्या खाली अगोदर स्वस्तिक काढून घेतलेला आहे आणि स्वस्तिकावर हळदी कुंकू अर्पण करून त्यावर चौरंग ठेवून लाल वस्त्र अंथरून घेणार आहे. तर चौरंगावरती मी दिवे प्रज्वलित करून घेतलेले आहे. तर सर्वात आधी मी दिव्यांची पूजा करून घेते. तर दिव्यांना हळदी कुंकू, फूल, अक्षदा अर्पण करून नंतर मी गणपती बाप्पांचा अभिषेक करणार आहे. तर अंगारकी चतुर्थीची एक सुंदर अशी कथा आहे, तर मी ती तुम्हाला आज थोडक्यात सांगते. तर प्राचीन काळी भारद्वाज ऋषींचे पुत्र अंगारक म्हणजेच मंगळदेव यांनी गणपतीची कठोर तपश्चर्या केली. त्यांनी नर्मदा नदीच्या काठी बसून 1000 वर्ष गणेशाचे ध्यान केले. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान गणेश माघ कृष्ण चतुर्दशी, जी मंगळवारी होती, दिवशी ते प्रगट झाले. गणेशाने त्यांना वर मागायला सांगितले. तेव्हा अंगारकने प्रार्थना केली की हे देवा, तुमचे नाव त्रिलोकात प्रसिद्ध आहे, तसेच माझे नावही तुमच्या नावाशी जोडले जावे. गणपतीने त्यांना आशीर्वाद दिला की आजपासून जी संकष्ट मंगळवारी येईल ती अंगारकी म्हणून ओळखली जाईल. जे भक्त या दिवशी व्रत करतील त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि त्यांना वर्षभराच्या संकष्टीचे फळ मिळेल. तेव्हापासून या दिवसाला अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाते. तर अभिषेक करताना इथे बघा, मी सर्वात आधी 5 पळ्या शुद्ध पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर पंचामृताने गणपती बाप्पांचा अभिषेक केला आहे.
पंचामृताचा अभिषेक झाल्याच्या नंतर मी फुलांच्या पाकळ्यांनीही देवाचा अभिषेक करून घेतला आहे. हळदी कुंकवाने सुद्धा मी गणेशाचा अभिषेक करून घेतलेला आहे. आणि आता आज पहिलीच अंगारकी संकष्ट चतुर्थी आहे, त्याच्यामुळे मला गणपती बाप्पांची सेवा करायची आहे. तर इथे मी गळतीने गणपती बाप्पांचा अभिषेक करणार आहे आणि त्याच्यानंतर गणपती अथर्व शीर्षाचे पठण करणार आहे. तर गळतीतील पाण्याचा अभिषेक चालू असतानाच मी गणपती अथर्व शीर्षाचं वाचन केलं. त्याशिवाय गणपती स्तोत्र आहे त्याचंही वाचन करायचं होतं. त्यानंतर सरस्वती स्तोत्र, नवग्रह स्तोत्र आणि पुरुष देवतांचा अभिषेक करताना आपल्याला पुरुष सूक्ताचंही वाचन करायचं असतं. जर तुमच्याकडे नित्यसेवा मंत्रस्तोत्राचं पुस्तक असेल तर त्याच्यामध्ये पूर्ण सेवा दिलेल्या आहेत, तर त्या दोन्ही याच्यात दिलेल्या आहे. म्हणजे एक प्राकृतमध्ये आहे आणि एक संस्कृतमध्ये दिलेली आहे. जर तुम्ही संस्कृतमधून वाचू शकत नाही तर मग तुम्ही प्राकृतमध्ये वाचलं तरी देखील चालू शकतं. तर आज गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा होता म्हणून मग मी इथे पुरुष सूक्ताचं वाचन करून घेतलेलं आहे. आणि श्री देवतांचा अभिषेक जर आपल्याला करायचा असेल तर आपल्याला इथे श्री सूक्ताचं वाचन करायचं आहे. तर अशा प्रकारे गळती ठेवून माझ्या गणपती बाप्पांच्या जे काही सेवा करायच्या होत्या त्या पूर्ण झालेल्या आहे. तर आता हे अभिषेक केलेलं पाण्याचं काय करायचं, तर हे पाणी तुम्ही तुमच्या घरातील जे काही मुलं कॉलेज शाळेत शिकत असतील तर त्यांना प्यायला द्या. कारण गणपती बाप्पा हे आपले बुद्धीचे देवता आहे आणि या पाण्यात मंत्रांचं उच्चारण केल्याने हे पाणी अभिमंत्रित झालेलं असतं. म्हणून हे पाणी फेकून न देता हे पाणी आपल्या मुलांना प्यायला द्या. तर अभिषेक झाल्याच्या नंतर आता गणपती बाप्पांची मांडणी करायची आहे. तर मग मी इथे अक्षदांची रास मांडलेली आहे आणि असा माझ्याकडे छोटा तांब्या आहे. त्यात पाणी भरून 1 रुपयाचं नाणं, सुपारी, हळदी कुंकू मी टाकून घेतलेलं आहे. हे ऑप्शनल आहे, मला आवडतं म्हणून मी हे करते आहे. तुम्ही डायरेक्ट गणपती बाप्पांची मूर्ती तांदळाच्या राशीवर सुद्धा ठेवू शकता. तर आता त्या तांब्याच्या कलशावर मी एक प्लेट ठेवून त्याच्यात तांदळाची रास घालून घेतलेली आहे. तर हे पूजेसाठीचेच तांदूळ आहे. तर याच्यात मी आता हळदी कुंकू टाकून याच्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करून घेणार आहे. त्याच्यानंतर गणपती बाप्पांना चंदन, हळदी कुंकू, अक्षदा आणि फुलं अर्पण करून घेणार आहे. तर असा छोट्याशा झेंडूच्या फुलांचा मी गजरा बनवलेला आहे, तो गणपती बाप्पांना अर्पण करून घेते. आणि त्याच्यानंतर तर बघा, आरती करून झाल्याच्या नंतर मी गणपती बाप्पांसाठी नैवेद्य दाखवून घेतले आहे. तर मी आज इथे गणपती बाप्पांसाठी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवलेला आहे. आणि मिस्टरांनी सातारला गेले होते तर तिथले कंदी पेढे आणले होते, त्याचाही मी नैवेद्य आज गणपती बाप्पांना अर्पण केले आहे. आणि संध्याकाळी मी कुठल्या सेवा करते आणि संध्याकाळी मी गणपती बाप्पासाठी ओल्या नारळाचे मोदक बनवणार आहे, त्याचाही व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर तोही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुम्हाला माझे पूजेचे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, नवीन वर्षाच्या ह्या पहिल्या अंगारकी चतुर्थीला देवबाप्पा तुमच्या सर्व इच्छा, सर्व मनोकामना पूर्ण करो हीच स्वामींचरणी आणि देवबाप्पाचरणी प्रार्थना. येतं नवीन वर्ष तुम्हाला सुखासमाधानाचं जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्याच अशा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जाऊ मी